हॅलो नमस्कार. रात्री असलेल्या संकष्ट चतुर्थीला साधं सिंपल जेवण बनवलं, कारण आपले सण महिन्यात 2-4 सण असतातच. हे बनवा ते बनवा. तर आज शिराच बनवणार होती मी. मोदक काय बनवणार नव्हती. शिरा करून त्याची मोदक बनवणार होती साच्याने, पण मोदकाचा साचाच भेटत नव्हता. तर म्हटलं चला खीरच बनवूया. आणि त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा थोडा मसाला मी उरवला, कारण सगळं कधी स्त्रिया कधी सगळंच वापरत नसतात. थोडंसं उरवून ठेवायची सवय असते. तशीच मलासुद्धा सवय आहे. थोडा उरवला, वरणाला फोडणी दिली, तो मसाला घालून खीर बनवली. खूप छान झाली होती. आणि हे बघा, अशा प्रकारे मी वरणाला फोडणी देते. छोटा कुकर माझा खराब झाला असल्यामुळे मोठ्या कुकरमध्येच वरण करून घेते. छान शिजतं. आणि पातेल्यात भात करते, म्हणजे उलटं करते. तर पापड, उडदाचे पापड तुम्ही किती हाना, कधी संपतात कळत नाही. म्हणून हे आता असंच ठरवलं आहे. हे पापड जरा पुरवठा पडतात, म्हणजे पुरतात. आणि उडदाचे पापड म्हणलं कितीही आणले, बघायला गेले संपले. मुलं काय करतात, दुपारी भाजी चपाती जरी जेवत असतील 2 पापड तळून घेतात किंवा भाजून घेतात. मग सगळेच कडधान्य मुलं खात नसल्यामुळे मी सगळे एकत्रित भिजत घातले होते. मस्त त्याला मोड आले होते. वाफेवर टोमॅटो घालून, कांदा घालून वाफेवरच करणार होती. रस्सा बटाटा असं टाकणार नव्हती. तर सगळं वरण भात खीर भाजी झालेली आहे. तर आता देवाला गोडधोड नैवेद्य खीरच बनवली आहे, तीच दाखवून घेणार आहे. मोदक काय बनवले नाही. तर कधीतरी चालतं असं. 9:15च्या टायमाला जेवण घेतलं. आणि हा असा रात्रीचा करवा चौथ आणि संकष्ट चतुर्थी दोन्ही एकत्र आल्यामुळे छान सण साजरा केला. तर तुम्ही कुण्या पद्धतीने केला, तर आम्ही केलेला तुम्हाला आवडला का? आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.